आणि आता महामुंबईमध्ये बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली। यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। दोन्ही नेत्यांमध्ये कौटुंबिक सदस्यांसह सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे। भेटीच्या दरम्यान अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आनंद दिघे साहेबांच्या आठवणी सुद्धा या चर्चेमध्ये निघाल्या। राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचे अतिशय चांगले संबंध होते। शेवटी आम्ही सगळेच जण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं। खरं म्हणजे राजकीय चर्चाच झाली नाही, त्यामुळे नांदी कशी ठरेल आणि समीकरण काय। आज एक सदिच्छा भेट होती। मी त्यांचं ऑपरेशन जेव्हा झालं त्याच वेळेस येणार होतो, परंतु आज गणपतीचा योगायोग देखील आहे आणि त्यांचा देखील मला वाटतं आजच विसर्जन आहे। गणपतीचा 1.5 दिवसाचा गणपती आहे, त्यामुळे आज मी आलो। जुन्या आठवणींना उजाळा मिळाला का? बिलकुल दिघे साहेबांच्या आठवणी देखील चर्चेमधून निघाल्या आणि जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळालेला आहे। शेवटी आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सानिध्यामध्ये सगळ्यांनीच काम केलेले आहे। त्यावेळेस देखील राजसाहेबांनी देखील बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये काम केले। येणार आहेत मुंबईत, आपण त्यांची भेट घेणार आहात का? हा, आता ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि शिवसेना भाजप युती आहे। आपल्याला माहिती आहे सरकारच्या पाठीमागे जे आज मजबूत सरकार जे स्थापन झालेलं आहे शिवसेना भाजप युतीचं, त्याच्या मागे प्रधानमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदयांचं योगदान, शुभेच्छा आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे राज्याच्या प्रगतीसाठी, विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी एका भेटीची आणि दर्शनाची सुद्धा। शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सातत्यानं झडतायत। शिवसेनेच्या या दोन्ही गटात वाद झडतायत। अशी राजकीय स्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत। विशेष म्हणजे शिंदे गट फुटून सुरतला गेल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर स्वतः सुरतला गेले होते। राजकीय मतभेद असले तरी गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं हे ते बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी एक वेगळं उदाहरण घालून दिलंय। विशेष म्हणजे सकाळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुद्धा नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं। गणेशोत्सव हा सगळ्यांचाच, पण मुंबई भाजपनं हिंदुत्वाचा नारा बुलंद करून आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर एक वेगळी व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे। मुंबईमध्ये हिंदू सणांचं विघ्न टळलं या होर्डिंगच्या माध्यमातून हिंदू मतदारांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे की काय याची चर्चा सुरू आहे। अर्थातच विरोधकांनी भाजपचा समाचार घेतलाय। भाजपचा निवडणुकीचा श्री गणेशा। गणेशोत्सवात भाजपचे होर्डिंग्स। दहीहंडीनंतर गणेशोत्सवात बीएमसीचं तोरण। पालिका निवडणुकीसाठी ठोकला शड्डू। दहीहंडीत भाजपनं मुंबईसह ठाण्यात चांगलीच आघाडी घेतली होती। आता गणेशोत्सवातही भाजपनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे। आपलं सरकार आलं, हिंदू सणांवरचं विघ्न टळलं असे होर्डिंग्स मुंबईभर लावण्यात आलेत। भाजपनं आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याचं यामधून स्पष्ट होतंय। हिंदू मतदारांना सणाच्या माध्यमातून संदेश देण्यात आलाय, तर दुसरीकडे गणेशोत्सवात आघाडीवर असणारी शिवसेना राज्यातल्या सत्तांतरानंतर बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। मात्र भाजपनं अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे, कारण मुंबईत
भाजपचाच महापौर विराजमान करायचा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। यावेळेला महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर आणायचा आहे आणि तो 100% येईल। शिवसेनेनं भाजपच्या होर्डिंगचा चांगलाच समाचार घेतलाय, तर भाजप स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतं असा टोला काँग्रेसनं लगावला। हे जेव्हा बॅनर फडकले गेले तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया मी ऐकले, म्हणजे उगाचच सांगायचं म्हणणं नाही। 2 वर्षाचा कोविड काळ हा सगळ्यांनी अनुभवलाय आणि तरी असं लिहित असतील तर ते खऱ्या अर्थाने अधिक सिंपत्ती उलट उद्धवजींना मिळते आणि हास्यास्पद आपण होत आहे। खरं तर हास्यास्पद स्वतःचेच फोटो लावून स्वतःचा प्रचार करणारं भाजप इव्हेंटबाज याचा प्रत्यय आज मुंबई शहरामध्ये आपल्याला हे सगळे बॅनर पाहिल्यानंतर पाहायला मिळते आहे। जनतेचं सरकार आलेले हे फोटो ते स्वतःच लावतात आहे आणि त्याच्यामुळे स्वतःची पाठ स्वतः ठुपटून घेण्याचा प्रत्यय भाजप प्रणित ईडी सरकारचा येतो आहे आणि ते त्यांचं दुर्भाग्य आहे। मुंबईतल्या मोक्याच्या जागांवर होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत। बेस्ट बसेसवर सुद्धा जाहिराती लावण्यात आल्या आहेत। एकंदरीतच लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी भाजपनं चांगलीच तयारी केल्याचं स्पष्ट होतंय। आता गणपती बाप्पा कोणाला विजयी करणार हे येत्या निकालानंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे मुंबईतल्या मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला। मारहाण करणारी व्यक्ती मनसेचा उपविभाग प्रमुख असून त्याचं नाव विनोद अर्गिले असल्याची माहिती मिळते। या प्रकरणी संबंधित महिलेनं थेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पक्षाचा जिथे जो बॅनर गेट लागत होता ती महिला तिथे अडथळा निर्माण करत होती। ही महिला बेकायदेशीर फेरीवाले तिथे बसवते की 7 ते 8 व त्यांचे ती महिन्याला काही पैसे घेते, परंतु या प्रकार घडण्यामागे तिने येऊन तिकडचा जो वासा होता लाकडाचा तो वासा तिने ढकलण्याचा प्रयत्न केला। जर तो वासा पडला असता तर अनेक लोक तिथे जखमी झाले असते। त्यामुळे प्रसंगावधान राखून विनोद अर्गिले यांच्याकडून अनावधानाने हा प्रकार घडलेला आहे। तरी आम्ही कुठचंही याचं समर्थन करीत नाही आहोत। स्वतः ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पक्षप्रमुख आहेत सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे 100% या गोष्टीकडे गांभीर्याने घेतील असं आता सर्वांनाच वाटतंय आणि अशा कार्यकर्त्याची हाकलपट्टी व्हायला पाहिजे। कारण एक ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात तेव्हा इतरांनाही मग ते स्फुरण चढतं आणि नुसत्याच महिला नाही तर त्या सिनियर सिटीजन आहे। बातमी आहे लालबागच्या राजाच्या दानपेटीत सापडलेल्या एका पत्राची। लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांसोबत एक पत्र सापडलं। हे पत्र आहे मुलगी गमावलेल्या एका आईचं। दर्शन रांगेमध्ये उभं राहिलेल्या मुलीचा सुरक्षा रक्षकानं इथे अपमान केला, त्यामुळे या मुलीनं आत्महत्या केल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय। दर्शन रांगेमध्ये बसण्याची व्यवस्था हवी असं साकडं घेऊन ही मुलगी सुरक्षा रक्षकाकडे गेली। प्रतीक्षा रांगेमध्ये सुरक्षा रक्षकांनी केलेल्या अपमानामुळे त्या आर्किटेक्ट झालेल्या मुलीनं आत्महत्या केली। लालबागच्या राजावर असीम श्रद्धा असलेल्या कल्पना कलमणी यांनी मुलीनं दर्शन रांगेत उभं राहून काढलेल्या चित्रासह एक चिठ्ठी दानपेटीत टाकली। ही चिठ्ठी आता सोशल मीडियात व्हायरल झाली। आईचं बाप्पाला साकडं। कोरोना संकटानंतर आता लालबागचा राजा येतोय, पण त्याच्या दर्शनाची आस असलेली माझी मुलगी आज आता ह्या जगात नाही। 2019ला लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी 8 तास उभे होतो। रांग जराही पुढे न सरकल्यामुळे तिचे पाय दुखून आम्हाला रांगेमध्ये उभं राहणं अशक्य झालं। त्यावेळी ती जवळ उभ्या असलेल्या एका सिक्युरिटी गार्डशी बोलायला लागली। तिथे त्याने तिच्या मनाला लागेल असं काहीतरी बोलून चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तरं दिली। हे सगळं ऐकून संतापलेल्या माझ्या मुलीनं मला रांगेमधून बाहेर काढलं आणि दर्शनासाठी तिथे जराही न थांबता पहाटेच घरी आम्ही नवी मुंबईला आलो। तिचं मानसिक संतुलन बिघडलं
आणि त्याच दिवशी संध्याकाळी गळफास घेऊन तिने स्वतःला संपवलं. हे वरच्या कोपऱ्यातलं चित्र माझ्या आर्किटेक्ट मुलीची शेवटची आठवण ठरली आहे, जे तिने नवसाच्या रांगेत बसता यावं म्हणून काढलं होतं आणि हे तिला राजाच्या पेटीत ठेवायचं होतं. कार्यकारी मंडळ नवसाच्या पेटीतल्या योग्य सूचनेप्रमाणे कृती करतील हा तिला विश्वास होता, पण तिची इच्छा शेवटचीच ठरली. म्हणून आम्ही हे बाप्पाच्या चरणी वाहतोय. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आम्हाला या वर्षी नाही, पण निदान पुढच्या वर्षी तरी बाकं खुर्च्या घेऊ द्याल आणि तरच तिच्या दिवंगत आत्म्याला शांती मिळेल. गणपती बाप्पा सगळ्यांना बुद्धी दे. लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची आणि निधीची आजपासून मोजदाद सुरू झाली. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानं बँक ऑफ महाराष्ट्र आणि महानगर बँकच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं ही मोजदाद सुरू केली. लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त लालबागच्या राजाच्या चरणी दान अर्पण करतात. या सगळ्याची आता मोजदाद सुरू करण्यात आली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे अँकरच्या भूमिकेत अवतरल्या. अनेकदा बातम्यांचा विषय असणाऱ्या पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या समोर न्यूज अँकर होत बातम्या सादर केल्या. न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओतून पंकजाताईंनी अँकरिंग केलं. नमस्कार. आज 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चौपाट्यावर पंकजा मुंडे यांनी स्टुडिओतून अनुभवी अँकर प्रमाणे अत्यंत गांभीर्यानं बातम्या सादर केल्या. आम्हाला सर्व माहिती देत आहात, तिथे आपला काय अनुभव आहे, काय उत्साह आहे. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम मध्ये पंकजा मुंडे गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी आल्या. तुमचं बोलणं ऐकायला सगळे. आरती झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी न्यूज 18 लोकमत मधल्या पत्रकारांसोबत संवाद सुद्धा साधला. राजकीय पार्श्वभूमी असलेला महाराष्ट्र आणि इतर राज्यातलं राजकारण याच्यात काही फरक जाणवतो का? मी राज्याच्या बाहेर अनेक आधी सुद्धा म्हणजे मी यावेळी गप्पांच्या ओघात पंकजा मुंडे यांनी नुकतंच सूत्रसंचालन केल्याची माहिती दिली. अँकरिंग आवडत असेल तर आम्ही देखील तुम्हाला. त्यावर न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी पंकजा मुंडेंना अँकरिंगची संधी मिळाली तर अँकर व्हाल का असा सवाल केला. त्याला पंकजा मुंडेंनी जाहीर होकारही दिला. आणि मग काय, न्यूजरूम मधून पंकजा मुंडे थेट स्टुडिओत पोहोचल्या. संध्याकाळी 6चं बुलेटिन त्यांनी न्यूज 18 लोकमतचे अँकर विशाल पाटील यांच्यासोबत सादर केलं. तर बाप्पा मोरया रे या विशेष सेगमेंटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि खास असलेलं सरप्राईज आज तुम्हा सगळ्यांच्या नजरेसमोर आहे आणि माझ्यासोबत आज बातम्या देणार आहेत माझ्या सहकारी. नमस्कार, मी पंकजा मुंडे न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओतून आज आपल्याला बाप्पांच्या बातम्या देणार आहे. तर पंकजाताई, बातमीपत्रात पंकजा मुंडेंनी पहिली बातमी दिली ती गणपती बाप्पांची. आज 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चौपाट्यांवर कडक बंदोबस्त ठेवलाय. त्याचप्रमाणे सीसीटीव्हीच्या माध्यमातून चौपाट्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवलं जात आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी देखील घेतलेली आहे. 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करायला गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी झालेली आहे. यंदा सागरी सुरक्षा अत्यंत गांभीर्याने घेतल्याचं चित्र जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसतोय. तर आकाशामध्ये घिरट्या घालणारं हेलिकॉप्टर देखील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेलं आहे. यंदा सागरी सुरक्षा अत्यंत. बुलेटिन मध्ये अनेकदा रिपोर्टरचं लाईव्ह सुद्धा घेतलं जातं. रिपोर्टर कडून घटना घडामोडींवरती माहिती घेतली जाते. पंकजा मुंडे यांनी रिपोर्टरना प्रश्न विचारून प्रेक्षकांना पुण्यातल्या विसर्जनाची अपडेट माहिती सुद्धा दिली.
आता आपण पुण्यात थेट जाऊया. आपल्या चंद्रकांत फुंदे आपले न्यूज 18चे तिथे रिपोर्टर आहेत त्यांच्याकडे. सर चंद्रकांत, आज काय चालू आहे पुण्यामध्ये? कसा उत्साह आहे बाप्पाच्या 1.5 दिवसाच्या विसर्जनाचा? ताई, आपल्याला माहिती आहे आज 1.5 दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय पुण्यामध्ये. आता मी मुठा नदी काठावरती, मी आता दृश्य दाखविली मुठा नदी काठावरची. सगळे पुणेकर मोठ्या भक्तिभावाने आपल्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले. न्यूज अँकर पंकजा मुंडे यांनी बीड मधील एक बातमी जी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात होती ती सुद्धा संयमितपणे वाचली. बीडमध्ये माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या परळी येथल्या नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवात नियम धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळालेलं आहे. रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवण्यात आलेले आहेत. गणपती बाप्पाच्या स्वागतालाच अतिशय चुकीच्या पद्धतीने नृत्य सादर केलं जात आहे. तुषार, मुंबईतल्या गणेशोत्सवावर पंकजा मुंडेंनी रिपोर्टर सोबत चर्चा केली. आज मुंबई कडे गणेशोत्सवाकडे आपण कुठल्या म्हणजे काय काय आपल्याकडे माहिती आहे? आणि मला असं वाटतं की यावेळी मुंबईच्या गणेशोत्सवाकडे निव्वळ महाराष्ट्रातले नाही तर राज्याच्या बाहेरचे नाही, देशाच्या बाहेरच्या लोकांचा सुद्धा कल या गणेशोत्सवाकडे वाढत चाललेला आहे. याबद्दल आपला काय अनुभव आहे? अगदी खरे ताई, जसं आपण म्हणत होतो की लोकमान्य बाळ गणेश टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला, मात्र आता तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो पूर्ण देशातच नाही तो जगापर्यंत पोहोचलेला आहे. 7 समुद्रापार गणपती उत्सव पोहोचलेला आहे. खूप खूप आभार. महाराष्ट्रातील जनता यावेळेला सर्व बुलेटिन व्यवस्थितपणे सादर केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी समारोपही केला. एक बातमी देणं एवढं सोपं काम नसतं, त्याच्यामध्ये खूप सारं कोऑर्डिनेशन असतं आणि आपल्याला जगातली इत्थंभूत माहिती इथे आपलं स्वतःचं सर्व रुटीन विसरून हे सर्व मीडिया देत असतं. त्यांचे आपण खूप आभार मानले पाहिजे असं या निमित्ताने मी गणपती बाप्पाच्या या दिवशी आपल्या सर्वांना आवाहन करते आणि परत पुढच्या अशा संधीच्या प्रतीक्षेत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून आपली रजा घेते. नक्कीच पंकजाताई. न्यूज 18 लोकमतमुळे प्रेक्षकांना पंकजा मुंडेंचा नेत्या ते अँकर असा प्रवास बघता आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. सलमान खाननं एक खास व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. या व्हिडिओमध्ये सलमान हा गणपती बाप्पाची आरती करताना दिसतोय. अर्पिताच्या घरी असलेल्या गणरायाचं आज विसर्जन होत आहे आणि या सोहळ्यात सुद्धा सलमान खान सहभागी झाला होता. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरसोंड वक्र सुंड त्रिनयना सहस्रमाचा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्णी गागरिया. जय देव जय देव. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळेला भाविकांची ही मोठी गर्दी. या परिसरात यांच्यासह इतर 4 जणांनी रेखाटलेल्या चित्रांचं एक अनोखं प्रदर्शन जहांगीर कला दालनात भरवण्यात आलं आहे. 4 स्टोरीज नावाच्या या चित्र प्रदर्शनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. हे प्रदर्शन 5 सप्टेंबरपर्यंत सगळ्यांसाठी खुलं आहे. अतिशय सुंदर आर्ट फॉर्म्स आहेत आणि 4ही आर्टिस्ट जे आहेत यांच्या आर्टमध्ये वैविध्य आहे. आपण जर बघितलं असेल तर एकीकडे वेगवेगळ्या मुद्रा टिपलेल्या आहेत. जो विजय बाबूंचा आर्ट फॉर्म आहे तो एकदम वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही मूड्स टिपलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते असे ॲप्रिशिएट केलेले आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईच्या कफ परेड भागामध्ये थेट पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी नौदलाचे 2 आणि CSFIच्या 2 अशा 4घांना अटक करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची ही घटना CCTVत कैद झाली. मिळालेल्या माहितीनुसार हे 4ही जवान कफ परेड परिसरात टॅक्सीनं फिरत होते. यावेळेला एका जवानानं टॅक्सीमध्ये सिगरेट पेटवली, ज्याला
टॅक्सी ड्रायव्हरनं विरोध दर्शवला। संतप्त जवान आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्यात वाद सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरतीच या जवानांनी हात उगारला। मारहाण झाली त्यावेळेला हे सगळे जवान मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे। भिवंडीच्या दिवाणशाह तलावात एका कारला तरंगताना पाहायला मिळालं। परिसरात नागरिकांना याची माहिती मिळताच ही कार पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। दरम्यान 2 तासानंतर ही कार पाण्यात बुडाली। यानंतर प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी ही कार पाण्यातून बाहेर काढली। एका व्यक्तीने ही कार तलावाच्या बाजूला पार्क केली होती। दरम्यान या ठिकाणी उतार असल्याने ही कार खालती जात तलावात बुडाली। यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।